नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 303, प्रकरण चाललंय 55, निगुणांक अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 5 ते 8. प्रथम आपण 5वा दोहा ऐकूयात. कबीर मूढ़ करमिया नखसे खपाशर जा, बाहन हारा क्या करे बाण न लागे त्या. कबीर मूढ़ करमिया नखसे खपाशर जा, बाहन हारा क्या करे बाण न लागे त्या. पाशर, पाशर म्हणजे आवरण. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मूर्ख मनुष्य आपल्या मूर्खतापूर्ण कृत्यांनी आपलं शरीर नखशिकांत झाकून टाकतो. बाण मारणारा तरी काय करणार? दगडाला बाण लागतच नाही. मूर्ख मनुष्य गुणरहित असतो. सततच तो वाईट कृत्य करत असतो. अभिमानी असतो. त्याच्या वाईट कृत्यांना कबीर चिलखताप्रमाणे मानतात. चिलखत घातलं की शत्रूंनी बाण मारला तरी त्यामुळे घायाळ व्हायला होत नाही. त्याचप्रमाणे मूर्ख मनुष्याची वाईट कृत्य ही चिलखताप्रमाणे काम करतात. सद्गुरूंनी उपदेशाचा बाण मारला तरी त्याच्या अंतरापर्यंत तो पोचतच नाही. तेव्हा मनुष्याने अभिमानाचे वाईट कृत्यांचं चिलखत काढून टाकून सद्गुणरूपी तलम वस्त्र परिधान केलं पाहिजे. आपण आता याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. नखशिखांत परिधान करे तो मूर्ख आसुरी गुण, काय करेल नेम बाजतो लागेन उपदेश बाण. नखशिखांत परिधान करे तो मूर्ख आसुरी गुण, काय करेल नेम बाजतो लागेन उपदेश बाण. न लागे उपदेश बाण. पुढचा 6वा दोहा ऐकूयात. कहत सुनत सब दिन गए उरझिन सुरझा मन, कहे कबीर चेत्या नहीं अजहु सुपहला दिन. कहत सुनत सब दिन गए उरझिन सुरझा मन, कहे कबीर चेत्या नहीं अजहु सुपहला दिन. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की बोलता बोलता मनुष्याचं जीवन निघून गेलंय, परंतु मनाचा गुंता काही सुटला नाहीये. मनुष्य कधीही सावधान होत नाही. आजही पहिल्या दिवसाप्रमाणे स्थिती आहे. मनुष्याने या संसारात जन्म घेतला आहे. आपापल्या कथा व्यथा सांगण्यातच आयुष्य निघून जातं. जन्म घेताना मनुष्य रडत रडत जन्म घेतो. पहिल्या श्वासाबरोबरच संसार रूपी भ्रमात गुरफटून जातो. हा गुंता सोडवत होतो, पण जीवन सरलं तरी गुंता काही सुटत नाही. ते जन्मताना क्रंदन करतो. तेच क्रंदन तो जीवन सरलं तरीही करतच राहतो. त्याला ज्ञानप्रकाश म्हणून काही लाभतच नाही. आता आपण ऐकूयात मराठी साखी. बोल बोलता जीवन सरले गुंता नच सुटे तो, कबीर सांगे जागृती नाही अजूनही तो भ्रमतो. बोल बोलता जीवन सरले गुंता नच सुटे तो, कबीर सांगे जागृती नाही अजूनही तो भ्रमतो. पुढचा 7वा दोहा ऐकूयात. कहे कबीर कठोर कै सबद न लागे सार, सुध बुध के हृदय भिदय उपजी विवेक विचार. कहे कबीर कठोर कै सबद न लागे सार, सुध बुध के हृदय भिदय उपजी विवेक विचार. दोह्याचा अर्थ ऐकूयात.
कबीर म्हणतात की ज्याचं मन कठोर आहे अशा मनुष्यावर उपदेशाचा बाण चालत नाही. ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे त्याच्या मनात विवेक निर्माण होतो आणि हृदय वेधलं जातं. गुरु उपदेश करत असले तरी सर्वांनाच तो ग्रहण करता येत नाही. ज्यांची मनं अहंकाराने कठोर झालेली आहेत त्यांच्या बुद्धीत कोणताही प्रकाश पडत नाही. त्यांना गुरूंनी केलेला उपदेश हा व्यर्थच ठरतो. परंतु ज्यांनी आपली बुद्धी शुद्ध केलेली आहे, जे सारासार विवेक करू शकतात, गुरूंचा उपदेश रूपी बाण त्यांच्याच हृदयाचा वेध घेऊ शकतो. कबीर गुरूंच्या उपदेशाला बाणांची उपमा देतात. बाण जसा टाकल्या क्षणीच दुसऱ्याचं शरीर विद्ध करतो, त्याचप्रमाणे गुरूंचे उपदेशाचे शब्द शिष्याचे हृदय आहत करतात. परंतु अंगावर जर चिलखत घातला असेल तर त्या बाणाची शरीराला इजा होत नाही. तसेच शिष्याचं हृदय कठोर नसेल, त्यांनी अहंकाराचं चिलखत चढवलेलं नसेल तरच त्याच्यावर उपदेशाचा परिणाम होऊ शकेल. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. अहंकारे हृदय कठोर तर शब्द कळे ना सार. शुद्ध बुद्धी जर हृदय वेधते उपजे विवेक विचार. अहंकारे हृदय कठोर तर शब्द कळे ना सार. शुद्ध बुद्धी जर हृदय वेधते उपजे विवेक विचार. पुढचा 8वा दोहा ऐकूयात. तन शीतलता कै कारणे मग बिलंगै आई. रोम रोम विष भरी रहा अमृत कहाँ समाई. तन शीतलता कै कारणे मग बिलंगै आई. रोम रोम विष भरी रहा अमृत कहाँ समाई. अर्थ ऐकूयात. शरीराला थंडावा मिळावा म्हणून साप थंड ठिकाणी आला. त्याच्या रोमारोमात विष भरलेलं होतं. मग त्याच्या शरीरात अमृताप्रमाणे असणारं पाणी कसं बरं सामावणार. या दोह्यात माग आणि नाग असे 2 पाठभेद आलेले आहेत. माग म्हणजे मार्ग आणि मार्गात विश्रांती मिळावी म्हणून मनुष्याने एखाद्या ठिकाणी थांबावं. पण विष विषाने व्याप्त असल्यामुळे त्याला विश्रांती काही मिळत नाही असा याचा अर्थ इथे होईल. एखाद्या यात्रेकरू विश्रांतीसाठी धर्मशाळेत थांबावा तसा अनंताच्या प्रवासासाठी निघालेला आत्मा या संसारात काही काळ विश्रांतीसाठी थांबलाय. पण त्यामुळे विश्रांती तर मिळालीच नाहीये, उलट त्याला श्रमच झालेत. कारण त्याच्या रोमारोमात विषय विष उत्पन्न झालेलं होतं. अशा वेळी त्याच्यावर अमृताचा परिणाम कसा बरं दिसणार. आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या मराठी साखी बरोबरच आजचा आपण हा भाग संपवूयात. मार्गामध्ये शांतीसाठी जीव करी विश्राम. रोम रोमी जर विषय विष तरी मिळे कसा आराम. मार्गामध्ये शांतीसाठी जीव करी विश्राम. रोम रोमी जर विषय विष तरी मिळे कसा आराम.